हे कर्मचारी धरणे आंदोलन करत आहेत, परंतु या कामगाराच्या मागण्या मान्य नाही झाल्यास यापुढची रणनीती या ठिकाणी सीटूच्या माध्यमातून कशा प्रकारची असणार आहे त्याबद्दल आपण त्यांचं मत जाणून घेऊ। प्रशासनाला आमची विनंती आहे, प्रशासनाने संघटनेचा अंत पाहू नये। CA2 CI2 ही जी बांधकाम कामगार ही ज्या संघटना आहेत ते घरातील मोलकरणीपासून ते विमानात काम करणाऱ्यापर्यंत संघटना आहेत। भविष्यामध्ये अधिकार आणि कर्तव्याची आम्हाला जाणीव आहे। प्रशासनातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने आमच्या योग्य मागण्याकडे जर दखल दिली नाही तर भविष्यामध्ये प्रशासनाला जॉब विचारला जाईल, प्रशासनाच्या बाबतीमध्ये त्यांना घेराव आंदोलन केले जातील आणि न्याय हक्कासाठी ज्या कर्मचारी मग ते दप्तर दिरंगाई करणारे असतील, सेवा हमी देयकाच्या बाबतीत असतील, निष्काळजीपणा करणारे असतील, न्याय मार्गाने कायद्याच्या प्रोव्हिजनप्रमाणे प्रत्येकावर कारवाई केली जाईल आणि प्रशासकीय मार्गाने त्याच्यावर अटॅक केला जाईल आणि काम बंद आंदोलन भविष्यात करून प्रत्येक संघटनेचा त्यांना अधिकार घेतला जाईल। आज काम बंद आंदोलन नाही, पण भविष्यामध्ये काम बंद आंदोलन केलं जाईल आणि पूर्ण नांदेड जिल्ह्यातले कामगार उतरले जातील एका भोकरसाठी। सीटू संलग्न मराठवाडा नगर परिषद कर्मचारी कामगार युनियनच्या वतीनं गेल्या 5 दिवसापासून नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जे नगर परिषद प्रशासन आहे, अपर जिल्हा उपायुक्त यांच्यासमोर आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ते आंदोलन भोकर येथील उपविभागीय कार्यालयाच्या संबंधित कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। भोकर नगर परिषदेचे मुख्याधिकारी, भोकर तहसीलचे तहसीलदार आणि इथले उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सातत्यानं आम्ही ह्या सफाई कामगारांच्या आणि जॉब संबंधित जे कामगार आहेत त्यांच्यासाठी गेल्या 5 वर्षापासून सातत्यानं त्यांच्या न्याय मागण्यासाठी संघर्ष करीत आहोत। अनेक निवेदनं दिली, त्याचा पाठपुरावा केला, तरी स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत। म्हणून आम्ही अप्पर आयुक्त यांच्या कार्यालयाच्या समोर समोर आमचं मागण्याचं निवेदन आम्ही दिलेलं आहे, तरी पण ते वेळोवेळी आमच्या ह्या मागण्यांची दखल घेत नाहीत। किमान वेतन कामगारांना मिळालं पाहिजे, त्याचबरोबर त्यांना महिन्याला त्यांचा जो किमान वेतन आहे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं पाहिजे, त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर ते घाणीमध्ये काम करीत असताना त्यांचंही आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांना सुरक्षा किटसुद्धा मिळाली पाहिजे आणि त्यांचं प्रत्येक महिन्याला त्यांची आरोग्याची तपासणी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना जॉब कार्डसुद्धा मिळालं पाहिजे। अशा विविध मागण्या घेऊन आम्ही 5 दिवसापासून या ठिकाणी धरणे आंदोलन करीत आहोत आणि हे धरणे आंदोलन नाही, काम बंद आंदोलन नाही। आमचे कामगार कामावर गेले असता आज सकाळी कामावर जाऊन त्यांनी भोकरची स्वच्छता केली आणि जाऊन दुपारी हजेरी द्यायला गेले असता त्यांची हजेरी घेण्यास येथील कर्मचारी, येथील कंत्राटदार मजाव केला, त्यांच्यावर दबाव आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला। ह्या कंत्राट कामगारांचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। आम्ही या ठिकाणी आमचं काम बंद करून हे आंदोलन सुरू केलेलं नसून हे आमचं काम चालू ठेवत दररोज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसणार आहोत। हे प्रशासनाने दखल घ्यावी आणि कामगारांना कामावर मजाव करण्यास रोखलं पाहिजे आणि त्या जो गुत्तेदार आहे प्रधान त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। गेल्या अनेक वर्षापासून तो गुत्त या शहरामध्ये चालवतो, परंतु ते स्वच्छता करीत असताना जे गुत्तेदारीचा करार केलेला असतो त्या कराराप्रमाणे कोणतीच सुविधा या कामगारांना तो देत नाही आणि त्या सुविधेचे जी रक्कम आहे ते काय स्वतःच हडप करतो की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर आजपर्यंत आमच्या कामगारांना पगार जो मिळतो तो किमान वेतन बँक खात्यामध्ये जमा झालं पाहिजे, पण आजपर्यंत कधीही बँक खात्यामध्ये त्यांचं वेतन जमा झालेलं नाही। हाही प्रश्न निर्माण होतो याही बाबतीमध्ये की त्यांचे जो किमान वेतनातले पैसे ते काय खातात की काय, ते भ्रष्ट मार्गाने कुठं नेतात की काय असाही प्रश्न होतो। याची सुद्धा प्रशासनाने दखल घेऊन चौकशी केली पाहिजे आणि ह्या कामगारांना न्याय मिळून दिला पाहिजे हे प्रशासनास विनंती करतो आणि इथेच थांबतो। इन्क्लाब जिंदाबाद। कामगार युनियन, कामगाराचं वेतन
बरोबर घोषणा करू. कामगार युनियन जिंदाबाद, CITU जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, किमान वेतन मिळालंच पाहिजे, किमान वेतन मिळालंच पाहिजे, कामगारांना त्यांच्या खात्यावर पगार मिळालाच पाहिजे, कामगारांना पेन्शन मिळालंच पाहिजे, कामगारांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळालीच पाहिजे. हम सब एक है, हम सब एक है, लाल बावट्याचा CITU जिंदाबाद, कामगार एकजूट जिंदाबाद, कामगार एकजुटीचा. माझं नाव संजय साईनाथ संगेवाड आहे. मी भोकर शहरातली सफाई कर्मचारी आहे. मी अनेक वर्षापासून काम करत असतो. इथं काम करत असताना मला अजून कशाची सुरक्षा असतो किंवा किमान वेतन असो काही असो असं कशाची बी शासनाकडून काही व्यवस्थितपणे काही मिळत नाही. मिळत नसल्यामुळं खात्यामध्ये आमची किमान वेतन पडा पाहिजे म्हणून आम्ही खात्यावर पण दिलेलं आहे. नंबर का अकाउंट नंबर सगळ्याचे कर्मचाऱ्याचे आणि युनियन तयार करून युनियनचं सोबतीनं सगळ्यांनी लढायची स्वच्छतेसाठी आम्ही सर्व लढण्याची बैठक केली आहे. बैठक करत असताना आम्हाला कोणता गुत्तेदार असो कोणते अधिकारी असो यांनी आतापर्यंत आम्हाला कशाची सुविधा मिळवण्याची काय प्रश्न सोडले नाहीत. आम्हाला काही अजून प्रश्न काय अनेक प्रश्नासाठी कोणी येऊन आम्हाला न विचारण्याची काळजी घेत नाहीत. काळजीपूर्वक घेत नसताना आम्ही पण त्याला एवढीच विनंती करतो की आमचे जे मागण्या आहेत त्यांनी सोडावी. न सोडत असताना आमची जे संघटना चालू होत असतं तो अजून पुढे चालू माध्यमातून जे काय संघटनाने निर्णय घेतले नाही तो पण आम्ही काळजीपूर्वाने जे काय संघटना पुढे चालत असताना त्याची जबाबदारी संघटनेने काळजीपूर्वक घेत नसताना आम्ही पुढे चालून संघटना अजून जे काय करत असताना ते पुढे चालून काय करते ते करत असतो. आमचे एवढे 2 शब्द बोलतो थांबतो.